लागलेली आहे आणि भुकेची वेळ झाली की सुरू होतो आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. बघा खवय्यांनो, आपला हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक फूड शो नाहीये, हा अनेक पदार्थांचं एकत्रित असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कसं तर सुगरण हातांची जादू, घरगुती मसाल्यांचा सुवास आणि जिभेवरती रेंगाळणारी अस्सल चव, हे सगळं जेव्हा एका छताखाली येतं तेव्हा होतो आपला कार्यक्रम तयार. इथे फक्त पदार्थ होत नाहीत, तर पदार्थ कशावरती होतात त्याला मायेची ऊब असते, येणाऱ्या गृहिणीचा अनुभवाचा तडका असतो आणि खाणाऱ्याचं मनसोक्त प्रेम असतं. तेव्हा हा पदार्थ आम्ही तयार करतो आणि मग तो खातो. जी घरची चव तुम्ही तयार करता आणि तुम्ही खाता, हेच आपलं सगळ्यांचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे ते इथून पुढे ही कायम ठेवूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. आज ज्या सुगरण इथे येत आहेत त्यांचं मी फार मनापासून स्वागत करतो. पदार्थ कोणते असणार आहेत हे पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी मी फार उत्सुक आहे. विनंती करतो अनघा टिकेकर यांना की त्यांनी आपल्या या स्वयंपाकघरात यावं. प्लीज वेलकम. अनघा ताई, नमस्कार. काय म्हणताय? बरी आहे. बरं आहे का सगळं? सगळं छान आहे. कुठून आलात? दादर गोखले रोड. अरे वा, दादर. दादरकर, मी अगदी त्याच्या पुढे म्हणणारच आणि होतो. माहेरची गिरगावकर. हो का? म्हणजे मुंबई म्हणजे मुंबईच राहिली. पण जन्म पुण्याचा. घ्या. जन्म पुण्याचा, माहेर गिरगाव, सासर दादर. सासरदार. बर, मग हे पुणे वाया दादर नाही, पुणे टू दादर वाया गिरगाव, वाया हे गिरगाव. कसं आम्हाला जरा सांगा. आता पुणं म्हणजे माझं आजोळच पुणं असल्यामुळे आणि जन्म तिथला, पण त्याच्यानंतर सगळं जे मुख्य आयुष्य होतं, शाळा कॉलेज सगळं गिरगाव. गिरगाव. राममोहन इंग्लिश स्कूल माझी शाळा. बर त्याच्यानंतर लाला कॉलेज आधी होतं, पण नंतर मी होम सायन्सची स्टुडंट होते. बर. त्यामुळे जरा ह्या गोष्टीत विशेष आकर्षण होतं, आवड होती आणि असा सगळा प्रवास. एक छान गृहिणी म्हणून मी आहे. वा, हे फार महत्वाचं आहे बरं हो का. हो. म्हणजे एखादा जॉब सांगताना, एखादं Yes. पद सांगताना मी आपण जेवढं, अभिमानाने सांगू शकते की मी गृहिणी आहे. हा, कारण हा मी नेहमी असं म्हणतो की 24/7 आणि 365 डेज, आणि त्याही पेक्षा पलीकडे थँकलेस जॉब आहे. अगदी म्हणजे अगदी आपण बरोबर. काही आईला अगं आई आज काय छान पोळी केली थँक्यू असं म्हणत नाही. आज किती छान वाढलं थँक्यू असं कोण म्हणतं? आपण खातो आणि बाहेर पडतो. खरंय, खरंय. पण त्याच्यामुळे मला हा जॉब फार महत्वाचा वाटतो. एक आणि मी तो प्रेमाने करते. हेही फार महत्वाचं. Yes. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मुलगी, मुलगा. बर. मिस्टर वकील आहेत, मुलगी सुद्धा वकील आहे. माझे म्हणजे आमचं पूर्ण घराणंच वकील आहे. माझे सासरे वकील होते. छान. एवढ्या सगळ्या तुमच्या व्यापामध्ये तुम्हाला या कार्यक्रमात यावं असं हे माझं एक ड्रीम होतं असं म्हणा. मी किती वर्ष ह्याच्यासाठी प्रयत्न करते, पण माझ्या काही ना काही कारणाने असं ते म्हणजे राहून जात होतं आणि मला खूप वाईट वाटायचं की अरे हे मिस झालं. आत्ता मी सहज म्हणून असं काय केलं, माझ्या सिलेक्ट झाल्या, मी इथे आले, मी खूप खुश आहे. चला मग, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, हे आमचंही स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. Yes. त्याच्यामुळे आता आपण स्वयंपाकघराकडे जाऊया. या, चला आपण पहिल्या पदार्थाकडे जाऊया. हो. याचं नाव काय? गव्हाच्या कुरडयांची भाजी. गव्हाच्या. कारण आपण कुरडई म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला नजरेसमोर काय येतं तर वरण भात, टोमॅटोचं सार, श्रीखंड, पुरी आणि तळलेली कुरडई. पण आता आपण त्याच्यामध्ये थोडी विविधता करणार आहोत की भाजी सहसा कधीही केली जात नाही. गव्हाच्या कुरड्या तळलेल्या तुम्ही खूपदा खाल्ल्या असतील, पण गव्हाच्या कुरड्यांची भाजी ही मी पहिल्यांदा खाणार आहे. लागणारं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. ते नेमकं काय काय आहे आम्हाला जरा विस्ताराने सांगा. गव्हाची शिजवलेली कुरडई, मटार, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, सुकी मिरची, ओलं खोबरं, लसूण, कांदा लसूण मसाला, तळलेले काजू, साखर, मोहरी, हिंग, मीठ. वा, लागणारं साहित्य फार मजेशीर आहे. एकतर ते रोज घरामध्ये अवेलेबल असतं असं आहे. बरं, तुम्ही काय शिजवून घेतली का? हो. चला काय करूया पहिल्यांदा. आता आपण फोडणी करायची आपल्याला, त्यामुळे तेल लागेल. मग पॅन देऊ का कढई देऊ? कढई. कढई. तेल किती लागेल? साधारण 2-3 चमचे. 2-3 चमचे. पुरे का? नाही, लागेल कारण कांदा टोमॅटो हे सगळं आहे ना. हो, तुम्ही सांगाल तेवढंच घालणार मी. काळजीच करू बस नका. बस बस. घरामध्ये तुमच्या मदतीला स्वयंपाकात कुणी असतं का? कोणी नाही. म्हणजे पहिल्यापासून अनघा टिकेकरच अगदी सुगरण आहे. तुम्ही जो आधी निश्वास सोडलात ना उत्तराच्या, कोणी नाही. सगळं घर का सारा का मुझे ही नाही. करना पडता है.
काय घालूया पहिल्यांदा? मोहरी, हिंग, कांदा, गिरगावामध्ये तुमच्या जिथे तुमचं माहेर आहे तिथे गुढीपाडवा, दिवाळी पहाट अभिमान आहे मला गिरगावचा. म्हणजे इतका थाटामाटा फडके साजरा- गणपती मंदिर पासून जी सुरुवात होते शोभायात्रा, हा, ती अगदी ठाकूरद्वारेपर्यंत. ठाकूरद्वार. आता अनघा थोडं काकू आता काय? टोमॅटो. टोमॅटो. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही होम सायन्स केलंय. हो हो, होम सायन्स मध्ये काय विषय असतात हो? प्रॉपर सगळे असतात आपले. अगदी कुकिंग तर मुख्य असतं, हम्म. त्याच्यानंतर मदर क्राफ्ट असतं, प्रॉपर सगळं क्लोदिंग असतं. तुम्हाला सगळं शिकवलं जातं तिथे. आणि मी तिथे खूप एन्जॉय पण केलं, अभ्यास चांगला केला. आता आपल्याला थोडा मटार टाकूया, थोडीशी सुकी मिरची पण लाल टाकू. मिरची. वा, कसं कलरफुल झालंय बघा कढईमध्ये हम्म. सगळं. लसूण. लसूण, कांदा लसूण मसाला. काय घातलं? कांदा लसूण मसाला, घ्या. कारण आपल्याला ही भाजी करायची आहे ना. आता कुरड्या टाकूया आपण. घाला. सोपा आहे की हो पदार्थ? सोपं आहे आणि हेल्दी. थोडी चवीपुरती साखर टाकूया. हे इतकं छान दिसतंय ना अनघा काकू. हो. तुम्हाला काय म्हणू, काकू म्हणू काय? काकू नको, एवढी मी अगदी मोठी नाहीये. घ्या अनघा, धर. अनघाच म्हणतो येस, चालेल. कारण मी आता तेवढा मोठा झालोय. आपण काय साखर घातली ना? हो, साखर घातली. आता चवीपुरतं मीठ. सावकाश हा अनघा. हो. या सगळ्या धामधुमीत काजू कशाला घेतलेत? आपण गार्निशिंग करणार आहोत त्याला. अच्छा, घ्या ना, मिक्स करा. तर 1-2 मिनिटं फक्त शिजू दे. झाकण ठेवायचंय? रेडी नको, झाकण नाही ठेवलं कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे ना. शिजलेलंच आहे. ठीक आता आहे. फक्त ते झालं की आपल्याला सर्व करायचं. झालंय छान. हो, घ्यायचं झालं. काढून? हो. किती शिस्तीत काम करतो ना मी. अगदी. आणि हेल्दी आहे. म्हणजे हा पदार्थ तुम्ही अगदी वन डिश सारखा खाल्लात तरी चालण्यासारखा आहे. हो, कशाला वरण भात भाजी पोळीचा घाट घालायचा आहे. गव्हाच्या कुरड्यांची भाजी करायची मस्त. बा, एक मिनिट, गॅस बंद करायचा राहिलाय. चला, वाफळलेली आहे छान. खोबऱ्याचा किस ते तर हवंच. हवंच. कोथिंबीर ती तर हवीच. आणि काजू ते हवेच असं काही नाही, पण आम्हाला हवे. हवेत. कारण गार्निशिंग करायचं तर थोडंसं डेकोरेशन करायलाच हवं. खरंच खूप सुंदर केला. तुम्ही खाल्लात तरी चालेल. खातो की आता. काय आहे, ते प्रेक्षक वाट बघतायत. फारच सुरेख, किती छान. एकतर तुम्ही म्हणाला तसं दिसायला कलरफुल आहे, पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. गव्हाच्या कुरड्या नेहमी आपण तळून खातो, पण त्याला जर असं केलं तर जरा दिसायलाही छान. एक ब्रेकफास्टला अप्रतिम मेनू तयार होईल. वा.